मतदान आणि मतमोजणीमध्ये फार फरक राहिला तर संशयाला जागा निर्माण होते असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले। त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली। ते ईश्वरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले की सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोलून ईव्हीएम कसे सुरक्षित ठेवता येतील यासाठी निवडणूक आयोगाने काळजी घेतली पाहिजे। एक म्हणजे इतका वेळ मतदान आणि मतमोजणी याच्यात एवढा वेळ राहिला की संशयाला जागा निर्माण होते आणि त्यामुळं पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने किमान एवढी तरी करावी की सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मतपेट्या संरक्षित राहतील, कोणत्याही बाहेरच्या मेसेजेस किंवा सिग्नलिंग त्याच्यापर्यंत पोचणार नाही अशा लोकांच्या मनात शंका असतात। प्रसंगी आवश्यक असेल तर जॅमर बसवणे या कारवाया सरकारने आणि निवडणूक आयोगाने केल्या पाहिजेत। शेवटी आम्ही सगळे जनता निवडणुकीला उभे राहणारे कार्यकर्ते प्रचंड काम करतात आणि मग निवडणुकीच्या निकालावर जर लोकांना इतका वेळ थांबावा लागत असेल तर योग्य नाही। निवडणूक आयोगाने निर्णय घेतानाच सगळे गोष्टी विचारांती घ्यायला पाहिजे होत्या। आरक्षणाच्या बाबतीतले त्यांचे निर्णय चुकले असं सुप्रीम कोर्टाच्या एकंदर जे काही सुनावण्या झाल्या त्यातून दिसतंय आणि आता या निवडणुकातला गोंधळ हा नगरपालिकेत झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुका तरी किमान त्यांनी पूर्ण विचारांती, उशीर झाला तर चालेल पण पूर्ण विचारांती घ्याव्यात, कारण असे गोंधळ प्रत्येक स्टेजला होत गेले तर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास उडेल। नाही, तयारीच नव्हती तर निवडणूक आयोगानं निवडणुका लवकर घेतल्यात असं वाटतंय का? सगळे काय एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की 31 जानेवारीच्या आत निर्णय करा। त्यावेळी निवडणूक आयोगाने खरं म्हणजे जाऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही मतदार यादीपासून अनेक गोष्टीत आम्हाला आणखीन सुधारणा करायच्यात, आम्हाला अजून संधी द्या। पण तेवढं धाडस निवडणूक आयोगाने दाखवलं नाही, राज्य निवडणूक आयोगाने। त्याचा परिणाम हा दिसतोय असं मला वाटतं। आता किमान जे गोंधळ दिसलेले आहेत, लक्षात आलेले आहेत, ते जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका टाळायचे असतील तर पूर्ण तयारी करूनच निवडणुका घ्याव्यात। 31 जानेवारी ही सुप्रीम कोर्टाने निवडणूक सांगितली असली मुदत तरी सुप्रीम कोर्टाला जाऊन यांनी सांगितलं पाहिजे की हे पॉसिबल नाही आहे, आम्हाला अजून मुदत वाढ द्या। सुप्रीम कोर्ट मे पर्यंतही देऊ शकतं पण त्याचं धाडस आणि तशी कबुली सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाने जाऊन द्यायला पाहिजे। राज्यात बरेच ठिकाणी